आषाढ शुद्ध अष्टमीला श्रीमंतांनी पंढरपुरात प्रवेश केला. चंद्रभागा घाटावर सरकार वाड्यात पेशव्यांचा मुक्काम पडला. त्र्यंबकजीनं होळकरांच्या वाड्यात आपली कचेरी थाटली. चंद्रभागा घाटावरील एका मोठ्या वाड्यात गंगाधर शास्त्र्यांची व्यवस्था लावून दिली. शास्त्र्यांच्या बरोबर निवडक लवाजमा होता. साहेबाच्या सूचनेवरून बापू मैराळ नाशिकहूनच पुण्याला परतला होता. एकादशीला पहाटे पेशव्यांनी पांडुरंगाची महापूजा केली. 2-3 दिवस भक्तीचा तो सोहळा शास्त्र्यांनी त्र्यंबकजी बरोबर राहून पाहिला. नाशिकला शास्त्री आणि त्र्यंबकजी यांच्यात थोडा दुजाभाव निर्माण झाला होता. तो आता पार नाहीसा झाला. शास्त्र्यांनी सहकुटुंब पांडुरंगाची महापूजा केली. त्यावेळी त्र्यंबकजी चंद्राला घेऊन देवळात प्रहरभर बसला होता. राजकारणाची सारी बोलणी तहकूब ठेवली होती. पौर्णिमेला गोपाळपूरला काला झाला म्हणजे पुढे 15 दिवस वाटाघाटी कराव्यात असं त्र्यंबकजीनं ठरवलं. आषाढी एकादशी होऊन 2 दिवस झाले. सकाळीच त्र्यंबकजी स्नान करून कपाळावर आडवं गंध लावून माडीवरून चंद्रभागेच्या काठावरची लोकांची गडबड पाहत होता. आकाशात ढग दाटले. चंद्रभागेचं लाल पाणी फेसाळत होतं. पाण्यातून देवळांची शिखरं वर आलेली दिसत होती. पुंडलिकाचं देऊळ अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडालं होतं. चंद्रभागेच्या काठावर यात्रेकरूंची झुंबड उडाली होती. डौलदार घोड्यांचे लाल मुखवटे लावलेल्या होड्या यात्रेकरूंना घेऊन पुंडलिकाच्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालत होत्या. चंद्रा लाल भडक रंगाची पैठणी नेसून माडीवर आली. आपल्या भव्य कपाळावर तिनं चंद्राची मोठी कोर कुंकवात कोरलेली होती. एवढं काय पाहणं चाललंय? चंद्रानं त्र्यंबकजीच्या मागे उभं राहून विचारलं. त्र्यंबकजी मागे वळला. त्यानं चंद्राच्या प्रसन्न मुखाकडे पाहिलं. केसात माळलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध माडीभर दरवळला. चंद्रभागेचं कौतुक पाहत होतो चंद्रा, त्र्यंबकजी म्हणाला. त्यात कसलं कौतुक बाई? नेहमीचीच चंद्रभागा आहे ती. नेहमीच्या गोष्टीत मोठेपणा नसतो असं थोडंच आहे. पाहणाराला दृष्टी मात्र पाहिजे. माडीवर लाल बिछाईत घातली होती. एका बाजूला गालीचा टाकून त्यावर पांढरा शुभ्र अभरा घातलेला लोट ठेवलेला होता. त्र्यंबकजी त्याला टेकून बसला. तो चंद्राला म्हणाला, भीमाशंकरावरून ही चंद्रभागा निघाली. तिथं किती लहान पात्र आहे तिचं. धार तर करंगळी एवढी. आणि इथं या विस्तीर्ण पात्रात चंद्रभागा किती जोरात उसळ्या मारत वेगानं धावतीये. चंद्रा अभिमानानं फुललेल्या त्र्यंबकजीच्या चर्येकडे पाहत होती. त्र्यंबकजीनं कानात मोत्यांचा चौकडा घातला होता. बोलताना त्याचे मोती हलत होते. अंगात रेशमी अंगरखा. त्यातून त्र्यंबकजीचं पिळदार शरीर दिसत होतं. गळ्यात मोत्यांचा चौपदरी हार घातलेला होता. त्या हारात दोन्ही बाजूंना मोठे नील बसवले होते. मध्यभागी मोठा लाल लखलखत होता. श्रीमंतांनी मोठ्या प्रेमानं तो हार त्र्यंबकजीच्या गळ्यात घातला होता. चंद्रा रंगीत चित्र काढलेल्या भिंतीला टेकून उभी राहिली. ती म्हणाली, निमगाव जाळीचे लहानसे पाटील पाहता पाहता पेशव्यांचे मुख्य कारभारी झाले. त्याची आठवण झाली वाटतं चंद्रभागेला पाहून. माझ्या मनातलं ओळखलंस तू चंद्रा. गेले 5-6 दिवस मी या पुण्यशील चंद्रभागेच्या काठावर भक्तिरसात बुडून गेलो. अशा वेळी माणसाचं मन थोडं अंतर्मुख होतं. चंद्रा, पुण्याहून आपण निघालो त्याला आता किती दिवस झाले असतील? 3 महिने तरी झाले असतील. चैत्रात आपण पुण्याहून निघालो. हा आषाढ. का? पुण्याची एकदम आठवण झाली. आईला पाहिल्याला फार दिवस झालेत, त्र्यंबकजी सुस्कारा सोडून म्हणाला. बिचारी आजारपणानं सारखी अंथरुणाला खिळलेली असते. निमगावला तिला यावेळी न्यायला जमलं नाही. पुण्याला परतलो की सवड काढून जायला पाहिजे. महिना आहे तिथं. ती सासूबाईंची काळजी घेते, चंद्रा म्हणाली. ते खरं ग, पण तिचा स्वभाव अजून थोडा अल्लड आहे. माहेरी पाठवतो म्हटलं तर एकदम नको म्हणाली. तिला आता 7वा महिना लागला असेल, चंद्रा काळजीच्या स्वरात म्हणाली. आता तिला जपलं पाहिजे. सईला मी बजावून आले. तिला काहीही कमी पडू देणार नाही. सईवरून बरी आठवण झाली. ती आपल्या शंकरला फार घाबरते. शंकर आता चांगला मोठा झाला असेल, त्र्यंबकजी हसून म्हणाला. लवकरच त्याची कुठेतरी कायमची सोय लावून दिली पाहिजे. जंगली जनावर होते, चंद्रा घाबरलेल्या स्वरात म्हणाली. तो फक्त तुम्हाला ओळखतो. इतर कुणी पिंजऱ्याजवळ गेलं की गुरगुरतो. तेवढ्यात गंगाधर शास्त्री पटवर्धन बाहेर आल्याची वर्दी आली. त्र्यंबकजी उठला. जिन्यावरून खाली बैठकीत आला. बैठकीवर शास्त्री बसले होते. त्र्यंबकजीला पाहताच ते लगबगीनं उठले.
त्यांनी त्रिंबकजीला आलिंगन दिलं. मग दोघंही बैठकीवर जवळजवळ लोडाला टेकून बसले. त्रिंबकजीच्या गळ्यातला हार चमकत होता. शास्त्र्यांनी त्यातल्या झळाळणाऱ्या रत्नांकडे पाहिलं. समोर पांदानात विड्याचं साहित्य ठेवलेलं होतं. त्यातून एक लवंग उचलून ती चावून खात शास्त्री म्हणाले, तात्या, परवा रथाची मिरवणूक पाहिली. फार आनंद झाला. तुमचा इथला बंदोबस्त फारच चांगला आहे. हजारो वारकरी पंढरीला आले, पण कुठेही गडबड गोंधळ न होता यात्रा यथासांग पार पडली. त्रिंबकजी म्हणाला, दाजी, याचसाठी शिवछत्रपतींनी हिंदूपत पातशाहीची स्थापना केली होती. त्यातून यावेळी श्रीमंतांनी जातीनं लक्ष घातलं, तेव्हा व्यवस्था चोख असणारच. तुमच्या या बंदोबस्तामुळे मी माझे लोक सुद्धा पंढरपुरात आणले नाहीत. बाहेर छावणी ठोकून ते राहिलेत. शिवाय यात्रेकरूंच्या गर्दीमुळे एखाद वेळी नसती कटकट व्हायची. दाजी, यात्रा आता ओसरली आहे. त्रिंबकजी विचार करत म्हणाला, आपल्या विश्वासातल्या माणसाच्या बंदोबस्ताशिवाय इथे राहणं बरोबर नाही. जरुरी पुरते लोक बोलवून घ्या. मी तुम्हाला त्यासाठी श्रीमंतांची परवानगी द्यायची व्यवस्था करतो. त्रिंबकजीच्या शब्दातलं गांभीर्य शास्त्र्यांना जाणवलं. ते हलक्या आवाजात म्हणाले, माझाही विचार तोच आहे. उद्या पौर्णिमा आहे. काला झाल्यावर गर्दी बहुतेक संपेल. मग माझे लोक आत घेईन. परवा भगवंतराव आणि गोविंदराव बंधूजी पंढरपुरात आले असं तुम्ही सांगितल्यापासून मी या गोष्टीचा विचारच करत होतो. गोविंदरावांची काही विशेष खबर मिळाली का तुम्हाला? त्रिंबकजीनं विचारलं. शास्त्री क्षणभर विचारात पडले. बोलावं का न बोलावं अशा संभ्रमात ते होते. शेवटी त्यांनी बोलायचं ठरवलं. ते म्हणाले, तात्या, गोविंदरावाला बडोद्याहून नुकतंच एक गुप्त पत्र मिळालंय. ते संध्याकाळपर्यंत माझ्या हाती येईल. त्यात काहीतरी महत्वाचा मजकूर आहे अशी माझी बातमी आहे. दाजी, गोविंदरावावर माझी पाळत आहेच. बयाजीला मी तेवढंच काम सांगितलेलं आहे. त्यानं काही गडबड केली तर लगेच त्याचा बंदोबस्त करायचा हुकूमही मी दिलेला आहे. पण तुम्हाला काही समजलं तर मग मात्र मला ताबडतोब कळवा. अवश्य कळवीन. तात्या, श्रीमंतांना माझ्याकडे मेजवानीसाठी बोलवण्याचा मानस आहे. इथला मुक्काम फार दिवस राहणार नाही. तेव्हा श्रीमंतांना विचारून त्यांना कोणता दिवस सोयीचा आहे ते मला सांगा. म्हणजे मी त्या दिवसाचं रितसर आमंत्रण श्रीमंतांना देईन. उद्या श्रीमंत पांडुरंगाची महापूजा करणार आहेत. 1-2 दिवसात मर्जी पाहून मी विचारून ठेवतो. दाजी, तुम्हाला इकडे येऊन 1.5 वर्ष होऊन गेलं. तुमची सन्मानानं बडोद्याला रवानगी करावी असं श्रीमंतांच्या मनात आहे. मात्र बडोद्यावरची इंग्रजांची पकड ढिली करण्यात तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. शास्त्री गप्प बसले. त्रिंबकजीनं विचारलं, दाजी, गप्प का बसलात? माझं बोलणं आवडलं नाही तुम्हाला? शास्त्र्यांनी सुस्कारा सोडला. ते खिन्न स्वरात म्हणाले, पाटील, मराठी राज्याकरता तुमची चाललेली धडपड पाहून मी चकित झालो. मी मात्र आजपर्यंत परक्यांचा हात धरून त्यांना आमच्यात कुठं बोट शिरकवता येईल त्या जागा दाखवत होतो. सारा आयुष्यभर हाच उद्योग केला. आता एकाएकी त्याच्या उलट वागावं असं तुम्ही म्हणता. ते कसं जमेल तोच विचार करत होतो. म्हणून मी गप्प बसलो होतो. दाजी, तुम्ही विचारवंत आहात. तुमचा उपयोग आतापर्यंत आम्हाला करून घेता आला नाही ही आमचीच चूक आहे. मनात आणलं तर शास्त्री बुवा, तुम्ही पेशवाईची फार मोठी सेवा करू शकाल. त्रिंबकजी कळकळीनं म्हणाला. शास्त्री तरीही गप्प बसले. तुम्हाला जे बोलायचंय, पण जे तुम्ही बोलत नाही ते मी ओळखलंय. दाजी, तुम्हाला श्रीमंतांचा विश्वास येत नाही हेच ना? बोला. त्यामुळेच तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही, होय ना? तात्या, तुमची स्वामीनिष्ठा विलक्षण आहे. अशी कोणी कुठे पाहिली नसेल म्हणून श्रीमंतांबद्दल बोलायला मी कचरत होतो. शास्त्री त्रिंबकजीच्या चर्येकडे पाहत म्हणाले, मी हमी घेतो दाजी. बडोद्यात तुम्ही आमचा पक्ष उचलून धरलात तर तुमचा शब्द झेलण्यासाठी हा त्रिंबकजी आपले प्राण पणाला लावेल ही खात्री बाळगा. त्रिंबकजीला तुम्ही दुसरी नावं ठेवा, पण दिलेला शब्द तो मोडतो असं त्याचा कट्टर शत्रू सुद्धा म्हणू शकणार नाही. पाटील, शास्त्री विश्वासानं म्हणाले, यापुढे बडोद्यातल्या माझ्या हालचाली या एकाच ध्येयासाठी होतील. उघड उघड मला इंग्रजांविरुद्ध काही करता यायचं नाही, पण मी माझ्या पद्धतीनं सारं पाहतो. हिंदुस्थानभर तुम्ही उठाव करा. बडोद्यात मी इंग्रजांना रोखून धरतो.
पण तात्या, तूर्त हे सारं अत्यंत गुप्त ठेवा. मी माझी मान तुमच्या हाती दिली आहे. आजपर्यंत परक्याच्या सेवेत हा देह झिजला. स्वराज्याच्या कामी हा देह पडला तरी सार्थकच होईल. पण उघड झालं तर सारं फिसकटेल. हे वचन घ्या. शास्त्र्यांनी त्रिंबकजीच्या हातात हात दिला. शास्त्र्यांनी आपलं बुद्धी सर्वस्व मराठी राज्याच्या सेवेसाठी द्यायचं कबूल केल्यामुळं त्रिंबकजीला मनस्वी आनंद झाला. आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार पटकन त्यानं काढला आणि शास्त्र्यांच्या गळ्यात घातला. हे काय पाटील, हे काय? शास्त्री आश्चर्यानं उद्गारले. ही आपल्या दोस्तीची खूण, त्रिंबकजी समाधानानं म्हणाला. मी माझ्या मनात जी खूणगाठ बांधली होती ती माझी इच्छा सफल झाली, म्हणून ही माझी भेट समजा. शास्त्र्यांनी गळ्यातला हार एकसारखा केला. हाराच्या मध्यभागी बसवलेला मोठा लाल त्यांच्या भरदार छातीवर शोभत होता. शास्त्री त्याच्या स्पर्शानं सुखावले. तिसऱ्या प्रहरी त्रिंबकजीनं बयाजीला बोलावून घेतले. बयाजी, बडोद्याहून गोविंदराव बंधूजीला आलेली गुप्तपत्र धरलीत का? त्रिंबकजीनं विचारलं. गोविंदराव फार बंदोबस्तानं राहतोय, पण ही मुसलमानांचा सतत पहारा असतो, त्यामुळे ती पत्र अद्याप बाहेर आलेली नाही. पण 1-2 दिवसात माझी माणसं ती पत्र मिळवतील. बयाजी त्रिंबकजीची चर्या निहाळीत म्हणाला. त्रिंबकजीच्या चर्येवर आठी पडली. थोडा वेळ विचार करून तो बयाजीला म्हणाला, शास्त्री फारशी हत्यारी माणसं बरोबर न बाळगता इथं राहतायत. बयाजी, शास्त्र्यांच्या रक्षणाची व्यवस्था नीट ठेव. गोविंदरावाच्या घरावर सतत नजर हवी. फार भयंकर माणूस आहे तो. गोविंदरावाची माणसं यात्रेकरूत मिसळून गावात आली आहेत अशी मला खबर लागली आहे, बयाजीनं माहिती दिली. हत्यारी की बिनहत्यारी? हत्यारी. मग त्यांना ताबडतोब पकडा. बयाजी, आज रात्रीपर्यंत हे लोक पकडले पाहिजेत. पौर्णिमेचा काला झाला की गोविंदरावाला पंढरपूर सोडून जायचा हुकूम द्या. मी लक्ष्मणपंताला हुकूम तयार ठेवायला सांगतो. बयाजी गेल्यावर लक्ष्मणपंत आला. त्रिंबकजीनं त्याला बंदोबस्ताचे हुकूम सांगितले. लक्ष्मणपंतानं भराभर हुकूम लिहून हरकाऱ्याबरोबर अंमलबजावणीसाठी खासगीवाल्यांच्याकडे रवाना केले. देवीदास सारंगिया भेट मागतोय, लक्ष्मणपंतांनी फडावरचं काम आटोपल्यावर त्रिंबकजीला सांगितलं. कोण हा देवीदास? त्रिंबकजीनं विचारलं. छबुरावाच्या कारखान्यातला हा बजवय्या आहे. श्रीमंतांच्याकडे सारंगी वाजवत असतो. छबुराव इथं क्षेत्रातही आला असेल? होय, पण नाटकशाळा एकच आणली. कोणती? लालन म्हणून आहे. या देवीदासानं तिला सांभाळली. ठीक आहे, देवीदासाला पाठवात. काय म्हणतो पाहूया. देवीदास सारंगिया आत आला. मुजरा करून खाली मान घालून उभा राहिला. त्रिंबकजीनं त्याच्याकडे पाहिलं. डोक्यावर जांभळा मंदिल बांधलेला, अंगात पांढरा शुभ्र अंगरखा, त्यावर जरीत वेलबुट्ट्या काढलेल्या, खाली तंग तुमान आणि पायात लखनवी चढाव. त्रिंबकजीच्या चर्येवर हसू उमटलं. तो त्या वृद्ध सारंगियाला म्हणाला, बोला बाबाजी, बोला, काय आहे? सरकार एक अर्जी आहे. सारंगिया दीन मुद्रा करून म्हणाला. अर्जी? आणि माझ्याकडे? होय सरकार. आजपर्यंत श्रीमंतांच्या पुढे सेवा केली, त्यांनी गोड मानून घेतली. अनायसे तीर्थक्षेत्रात येणं झालंय. देवापुढे सेवा करावी असं मनात आहे. परवानगी असावी. श्रीमंतांची परवानगी घेतली? त्यांनीच आपल्याकडे पाठवले. केव्हा बसणार देवापुढं? त्रिंबकजीनं विचारलं. सारंगियानं पुन्हा मुजरा केला. त्याला आत्मविश्वास आला. तो हात जोडून म्हणाला, सरकार, आपणही सारंगी ऐकावी अशी इच्छा आहे. आपण सांगाल त्यावेळी बंदा हजर होईल. त्रिंबकजी गमतीनं म्हणाला, बाबाजी, तुमची सारंगी ऐकायला मला वेळ कुठे आहे? पण असं करा, आज अस्तमानी दुपारतीनंतर मी विठ्ठल मंदिरात व्यवस्था पाहण्यासाठी आहे. तुम्ही देवासमोर सारंगी वाजवा, आम्ही ऐकू. फार उपकार झाले गरीबावर. काय वाजवू? काहीही वाजवा. तुमच्या बोटात सामर्थ्य असेल तर तुम्ही सारंगीवर नुसती बोट फिरवली तरी त्यातून मधुर आवाज निघेल. बहुत अच्छा. शंकरा वाजवतो. असा वाजवतो की सरकार आपण ऐकत राहाल. पाहू तुमचं कसब. शंकराच्या तांडव नृत्याची आठवण झाली पाहिजे. पृथ्वी थरथर कापते असं वाटलं पाहिजे.
सारंगियानं मान हलवली आणि तो मुजरा करून बाहेर पडला.